बीड जिल्ह्यात महापुरुषांच्या पुतळ्यांवरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे। मागील 27 महिन्यात तब्बल 128 अनधिकृत पुतळे उभारण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। पुतळे बसवण्याच्या वाढत्या प्रवृत्तीमुळे प्रशासनही सतर्क झालंय। पोलिसांनी आतापर्यंत 109 गुन्हे दाखल केले आहेत, तर जवळपास 500 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे। बीड जिल्ह्यात सध्या महापुरुषांच्या पुतळ्यांवरून स्पर्धा सुरू असल्याचं चित्र आहे। अनेक ठिकाणी पुतळे बसवण्यावरून वादही निर्माण झाले आहेत। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। गेवराई तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून शिवप्रेमी आणि पोलीस प्रशासन आमनेसामने आल्याची घटना नुकतीच घडली होती। रात्रीतून पुतळा बसवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानं प्रशासनानं कठोर भूमिका घेतली आहे। गेवराईतील घटनेनंतर जिल्ह्यात 4 ठिकाणी महापुरुषांच्या पुतळ्यांचं अनावरण करण्यात आलंय। गेल्या 2 वर्षात एकूण 128 अनधिकृत पुतळे उभारण्यात आले आहेत। या संपूर्ण प्रकरणावर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत काय म्हणालेत पहा। ठीक आहे, पुतळा आपल्या बीड जिल्ह्यामध्ये एकूण 109 FIR आतापर्यंत पोलिसांनी त्याच्यामध्ये दाखल केलेली आहे। 500 लोकांवर प्रतिबंधक कारवाई सुद्धा त्याच्यामध्ये केलेली आहे। पुतळेच्या बाबतीत शासनाचा GR आहे, शासनाचे नियम कायदे, त्यामध्ये जिल्हा स्तरावर समिती राहते, त्याची समितीची परवानगी घेऊन पुतळा बसवता येते। त्याच्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्सची NOC आणि ग्राउंड लेवलची रिपोर्ट बघून त्याच्यानंतर पुतळा बसवता येते। सगळ्या लोकांना माझं हेच आव्हान राहील की हे आपण जे पुतळा बसवत आहे ते आपले इतिहासाचे खूप मोठे ज्यांची हस्ती आहे त्यांचे आपण पुतळा बसवत आहे, तो लीगल मार्ग वापरा, कायदेशीर मार्ग वापरा। पुतळा समिती जो आहे जिल्ह्याच्या लेवलवर त्यांची परमिशन घेऊन लीगली त्याच्यामध्ये वापरा, जेणेकरून उत्साहात आणि आनंदात तुम्ही तिथे पुतळा बसवू शकते, सगळा नियम कायदा फॉलो करून। या कारवाईनंतर आता पुढची कारवाई कशी असणार आहे जर अशाच परिस्थितीत सुरू असेल? पुतळ्याच्या बाबतीत जे लोकांनी उल्लंघन केलेलं आहे प्रतिबंधक कारवाई आम्ही त्याच्यामध्ये केलेली आहे, आणि त्याचबरोबर आता जे लोक ह्याच्यामध्ये परत ते करते त्याच्यामध्ये जेलचे सुद्धा प्रावधान आहे।